नमस्ते, मी संतोष तुकाराम जाधव, मुक्काम पोस्ट पाचन, तहसील राजापूर, जिल्हा रत्नागिरी, महाराष्ट्र राज्यातून बोलतोय. माझे वडील 26/11/2022 रोजी नापत्ता झाले आणि अद्याप आज 11 जुलै 2026 आलं. आज 3.5-4 वर्ष होत आली, तरी सुद्धा त्यांचा कोणत्याही प्रकारचा म्हणजे पत्ता आज प्रशासनाला लावता आली नाही. जर त्यांना घरी यायचंच असतं तर ते नक्की घरी आले असते, परंतु ज्या व्यवस्थेनं त्यांना म्हणजे व्यवस्था बाह्य केलं, त्या व्यवस्थेमध्ये त्यांना पुन्हा आपल्या जीवनाचा अंतिम काळ घालवावा ही त्यांची मानसिक तयारी नसल्यामुळं ते परत येत नाहीयेत. हे सुद्धा मला म्हणजे अनुभवायला आलं. कारण ह्या सिस्टमच्या लापरवाहीनंच त्यांना आज घराच्या बाहेर काढलंय. हे सुद्धा मी अनुभवलंय किंवा मी या माध्यमातून आपल्याला सांगतोय. कारण एखाद्या व्यक्तीवरती लिगल, अनलिगल, इनलिगल प्रोसेसमध्ये केसेस चालवायच्या का तर कुठेतरी गुन्हा करण्यासाठी, लोकांना टॉर्चर करण्यासाठी सुद्धा ही सिस्टम चालते, हे सुद्धा मला अनुभवायला मिळालं. आज कोर्टाच्या बाहेर बेंचवर असलेल्या लांबच लांब बसलेल्या लोकांच्या रांगा पाहिल्या तर बरेचसे लोक त्यातले शिक्षा देण्यासाठी दुसऱ्याला जमलेले मला तिथं म्हणजे अनुभवायला मिळाले किंवा पाहायला मिळाले. पण दुसऱ्याला शिक्षा दिल्यानंतर, आरोपीला शिक्षा दिल्यानंतर आपलं दुःख भरून निघू शकतं का, हा मला या लोकांसाठी एक प्रश्न विचारावासा वाटतोय. आणि जर का आरोपीला शिक्षा दिल्यानंतर सुद्धा जर आपलं दुःख भरत नसेल तर प्रशासनातले शिकलेले लोक काय करतायत? ब्रिटिशांनी जेल सारखं दुकान मांडून ठेवलं होतं, तेच दुकान आजही तुम्ही शिकलेले प्रशासकीय अधिकारी चालवताय का, हा सुद्धा मला तुम्हाला प्रश्न विचारायचा वाटतोय. कारण लोकांनी मोठे गुन्हे करावेत ह्या मानसिकतेतून जोपर्यंत आहात तोपर्यंत लोकांना तुम्ही गुन्हे करण्यासाठी प्रवृत्तच करणार आणि लोक गुन्हे करणार, ही सुद्धा मानसिकता या समाजामध्ये आज सुशिक्षित लोक निर्माण करतायत. हे सुद्धा मला अनुभवायला मिळालं. कारण चपलेची झालेली, कुत्र्यानं केलेली चोरी ही महाचोरी नाही. जर माणसानं केलेली चोरी असते ती, तर ती मजबुरी समजून मी दुसरी चप्पल सुद्धा त्याच्या मुलासाठी दिली असते. जर एक त्याने चप्पल नेली असती तर दुसरी सुद्धा चप्पल त्याच्या मुलासाठी मी माझ्याकडून दिली असती. ती कारण त्या माणसाची मजबुरी म्हणून त्यानं मुलं शाळेत जात आहे आणि त्यानं ती केली असं समजून मी त्याला एक दिली असती. पण कुत्र्यानं केलेली चोरी ही महाचोरी आहे. कारण तो कुत्रा चपला नेऊन काय करतो? मग ही कुत्र्यानं केलेली चोरी पोलीस कर्मचाऱ्यांना किंवा प्रशासकीय अधिकाऱ्यांना त्या शोधायला कमीपणा वाटतो. आणि सोनं नाणं चोरी करताना तेच कुत्र्याचे वारसदार आणून ते शोधताना यांना काही कमीपणा वाटत नाही. मग तेव्हा तुमचं ज्ञान कुठं गेलेलं असतं, हा सुद्धा मला प्रश्न आहे. कारण एखाद्या माणसाला तुम्ही वेदनेत टाकल्याशिवाय माणूस मजबूर होत नाही कोणतीही गोष्ट करण्यासाठी. गुन्हा करण्यासाठी माणूस ज्या वेळेला मजबूर होतो तेव्हाच तो करतो. कारण या अनोळखी स्त्रिया किंवा पुरुष हे ज्या वेळेला पोलीस वगैरे बनून आर्टिफिशियल पोलीस हे आर्टिफिशियल संविधानाच्या माध्यमातून ज्या वेळेला दुसऱ्या ठिकाणी बनून येतात, त्यावेळेला दुसऱ्या ठिकाणी ते स्वतःच्या नोकरीच्या पोस्टिंगसाठी किंवा या पगार आणि प्राणप्रतिष्ठेसाठी हे लोक एखाद्या व्यक्तीला म्हणजे वेदनेतल्या माणसाला आणि वेदना देतात, टॉर्चर करतात, त्याला हायपर टेन्शन देतात. हे सुद्धा मला अनुभवायला आलं. म्हणजे उदाहरणार्थ तुला मारेन, तुला हे करेन, काहीतरी घाणेरड्या शिव्या द्यायच्या, त्याच वेदनेतल्या माणसाला शिवाय त्याला हायपर करून टाकायचा. मग असा माणूस ज्यावेळेला पोलिसांच्या ठिकाणी सुद्धा जर न्याय मिळत नाही असं ज्या वेळेला समजतो, तेव्हाच तो माणूस हायपर होऊन बाहेर जाऊन काहीतरी गुन्हाचं नाही तर गुन्ह्याचं काम करतो. हे सुद्धा मला या माध्यमातून यांच्या वर्तणुकीवरून मला अनुभवायला आलंय. कारण तुम्हाला ज्या पदावर तुम्ही आहात त्या पदाला तुम्ही जर का न्याय देऊ शकत नसाल तर तुम्हाला कोणत्याही वरिष्ठ पद दिलं तरी तुम्ही लोकांवरती तुमच्या प्राणप्रतिष्ठेच्या लालचेपोटी तुम्ही अन्यायच करत बसणार. हे वास्तव आहे आणि हा तुमचा मानसिक रोग आहे. आणि हा तुम्हाला जर का कंट्रोलमध्ये येत नसेल तर तुम्ही समाजाला काय कंट्रोल करणार, हा सुद्धा मला या ठिकाणी तुम्हाला प्रश्न विचारायचा वाटतोय. की गुन्हा हे माणसाचं ज्ञान आहे की अज्ञान आहे, हे जोपर्यंत तुम्हाला समजत नाही तोपर्यंत गुन्हेगारी या देशातून संपणार नाही.
हे सुद्धा मला वाटते. कारण आज 75 वर्ष झाली देश स्वातंत्र्य होऊन आजही गुन्हा हे माणसाचं ज्ञान आहे की अज्ञान आहे, हे जर तुमच्यासारख्या शिकलेल्या IPS IAS अधिकाऱ्यांसारख्या वरिष्ठ लोकांना सुद्धा समजत नसेल आणि ब्रिटिशांनी बांधून दिलेले जेल आणि हे जे काय इंग्लिश औषधं आणि त्याच्यातून मेंटली टॉर्चर करण्याच्या गोळ्या औषधं घालून एक एक माणूस जर का तुम्ही संपवणार असाल, तर हे अपयश तुमच्या शिक्षणाचं आहे, हे सुद्धा मला जाणवतं. कारण तुमच्यातला द्वेष जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत तुम्ही देश सुधारू शकत नाही, हे सुद्धा मला या माध्यमातून तुम्हाला सांगायचं आहे. आणि हा माझा तुम्हाला प्रश्न आहे की तुमच्यातला तुम्ही पहिल्यांदा द्वेष संपवा. द्वेष तुम्ही ज्या दिवशी तुमच्यातला संपवाल ना, त्या दिवशी तुमच्यातला चांगला माणूस या आमच्यासारख्या माणसांना बघायला भेटेल. हे सुद्धा मला म्हणजे मी केलेला तुमच्यावरचा प्रशासकीय अधिकारी असेल किंवा संविधानातल्या चारही स्तंभांवरती मी केलेला एक अभ्यास आहे. कारण तुमच्या पोटामध्ये ज्या वेळेला समाजाविषयी, लोकांविषयी, वर्दीविषयी किंवा कारभाराविषयी द्वेष निर्माण होतो, तोच द्वेष समाजामध्ये पसरतो आणि त्या द्वेषाचं बळी कोणतरी दुसरा होतो आणि मग त्याला कुठेतरी त्या मजबुरीत स्वीकारायला लावून नंतर मग कुठेतरी हार्डवर्किंगचे असे रस्ते बनवा, हे उन्हातानातली कामं अशी तशी करायला लावायची का? तर तुम्हाला ती करायची नसतात, म्हणून तुम्ही एखाद्यावर ही अशी सिस्टम चालवून तुम्ही तुमचं एक इमेज जपण्यासाठी या सगळ्या गोष्टी सिस्टम चालवून एखाद्याचा फायदा घेऊन तुम्ही स्वतः मजबूत असल्याचं हे समाजाला जे काही भासवता, हे न ओळखणे इतका आज लोक खुळे नाहीत, हे मी सुद्धा या माध्यमातून तुम्हाला एक संबोधन करतोय की लोकांना सुद्धा या गोष्टी तुमच्या कारभारामधला, तुमच्या पोस्टिंग आणि यासाठी तुम्ही करत असलेला हा अट्टहास हा लोकांच्या चांगला लक्षात येतोय. त्यामुळे तुम्ही पहिल्यांदा प्रथम तुमच्यातला द्वेष घालवून टाका आणि कोणतंही काम कमी किंवा जास्त नाही, कोणतीही चोरी मोठी किंवा छोटी नसते. फक्त एवढंच आहे, तुम्हाला न्याय द्यायचा नसतो, तुम्हाला त्या अशा छोट्या गुन्ह्यामधून तुम्हाला पोस्टिंग मिळणार नाही म्हणून फक्त ते शोधायचं नाही. हे या माध्यमातून फक्त मला निदर्शनाला आलंय, हे मी तुम्हाला सांगतो. आणि म्हणूनच माझे वडील तुमच्या अशा द्वेषास्पद वृत्तीमुळे माझे वडील आज सापडत नाही, हे सुद्धा मी या माध्यमातून सांगतोय. कारण संविधानातले चारही स्तंभांच्या ज्या चालवणाऱ्या सिस्टम मध्ये, ह्या लोकांमध्ये जोपर्यंत द्वेष आहे तोपर्यंत ही सिस्टम अशीच चालत राहणार आणि माझे वडील तोपर्यंत काय मला वाटत नाही सापडतील, हे मला अनुभवायला आलंय. परंतु मला जे काय अनुभव आले हे मी मुक्तपणे या कॅमेऱ्यासमोर आणि या माध्यमासमोर मी व्यक्त करून लोकांपर्यंत मी पोहोचेन आणि याच्यावरती लोक कुठेतरी गुन्हा करणार नाहीत या उद्देशानं मी लोकांना कुठेतरी एक संबोधित करेन की आपण कसे फसले जातोय या प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या माध्यमातून किंवा संविधानाच्या चारही स्तंभातून, हे मी लोकांना नेहमी संबोधित करण्याचा प्रयत्न करेन. हा सुद्धा तुमच्यासाठी एक मी संदेश देतोय. कारण तुम्हाला जर का हे असे मिसिंग वगैरे किंवा हे जर का शोधता येत नसेल तर आमच्यासारख्यांना त्या ठिकाणी घ्या. आम्ही लोकांचे मिसिंग शोधून देतो आणि आम्ही सुद्धा आमचे हरवलेले माझे वडील असतील किंवा माणसं असतील ते शोधतो. आणि तुम्ही तयार असाल तर नक्कीच सांगा. आणि माझे वडील मला मिळालेच पाहिजेत किंवा मी ते मिळवणार आणि याला जबाबदार पूर्णपणे तुम्ही प्रशासन आहात आणि संविधानातले चारही स्तंभ सुद्धा आहेत, हे सुद्धा मी या ठिकाणी आज सांगतोय. आणि तुमच्यातला द्वेष हा त्यासाठी कारणीभूत आहात, तुम्ही माणूस म्हणून कारणीभूत नाहीत, पण तुम्ही माणूस म्हणून असलेला तुमच्यामध्ये निर्माण करत असलेला द्वेष हा समाजामध्ये पसरवतोय आणि त्या माध्यमातून आज माझे वडील नापत्ता होत आहेत आणि झालेत आणि म्हणून सापडत नाहीत, हे सुद्धा मी तुम्हाला या माध्यमातून सांगतोय. आणि माझे वडील मला लवकरात लवकर मिळावेत, हे सुद्धा मी तुमच्याकडे आज हक्कानं सांगतोय. कारण माझे वडील हा माझा अधिकार आहे. तुमच्याकडे भीक नाही मागणार, माझे वडील मला द्या. तुमच्याकडे रडत नाही ना, तुमचे पाय चाटणे इतपत मी निर्दयी वडिलांच्या पोटी किंवा कमकुवत वडिलांच्या पोटी मी जन्माला नाही घेतलाय, हे सुद्धा मी तुम्हाला सांगतोय. धन्यवाद.